आणि ह्या मोर्चा सर मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, एक महत्वाची अपडेट येते। 5 जुलैला मोर्चा निघणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। या घडीची ही एक अतिशय महत्वाची अपडेट, 5 जुलैला मोर्चा निघणार नाही असं आता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा संजय राऊत यांनी ट्विट करत या सगळ्याबद्दलची माहिती दिलेली आहे। मनसे त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात येत होतं आणि त्यानंतर आता सरकारनं विरोध वाढल्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला, त्यामुळे आता 5 जुलैचा मोर्चा होणार की नाही हा प्रश्न त्यानंतर उपस्थित करण्यात आलेला होता। तर दुसरीकडे या सगळ्याबाबत विजय उत्सव देखील साजरा करण्यात येईल असं आत्ताच सुनील प्रभू यांनी एबीपी माझाला सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर आलेली ही एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश हा मराठी एकजुटीचा विजय आहे, ठाकरे एकत्र येणार असं या बद्दलचं जे ट्विट आहे ते आता संजय राऊत यांनी केलेलं आहे। तेव्हा ठाकरे एकत्र येणार याचा धसका सरकारनं घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय वेदांतने। वेदांत, ज्या प्रकारे आपण आधी सांगितलं की विजयी मोर्चा निघणार की मग हा मोर्चा निघणार नाही, या संदर्भात अधिकृत माहिती ठाकरेंची शिवसेना मनसे यांच्याकडनं येईल। आणि त्याआधीच आपण बघतोय संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलेलं आहे की 5 जुलैचा जो एकत्रित मोर्चा आहे तो आता निघणार नाही, पण त्यांनी हे पण लिहिले की हिंदी सक्तीचा आदेश हा रद्द केला, त्यामुळे हा मराठी एकजुटीचा विजय आहे आणि ठाकरे एकत्र येणार याचा धसका राज्य सरकारने घेतला आणि त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय जो होता ज्याचा विरोध ठाकरेंची शिवसेना मनसे आणि इतर मराठी संघटना करत होत्या, त्यानंतर हा शासन निर्णय रद्द केला आहे आणि त्यामुळेच आता जो 5 जुलैचा मोर्चा म्हणजे आपण बघत होतो ठाकरेंची शिवसेना आणि मनसे याची मोठी तयारी करत होते, भव्य मोर्चा निघणार होता, मात्र हा मोर्चा आता निघणार नाही असं एक्सवर पोस्ट करत अधिकृतरित्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। जसं आपण बघितलं, जसा हा शासन निर्णय रद्द झाला त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते यांच्यात चर्चा होत होती की नेमकी पुढची भूमिका काय करायची, की विजयी मोर्चा काढायचा की मग हा मोर्चा रद्द करायचा। तर आता सांगण्यात आलेलं आहे की हा मोर्चा निघणार नाहीये, मात्र त्यांनी ट्विटमध्ये हे सांगितलेलं आहे की फडणवीस यांनी घेतलेला हा शहाणपणाचा निर्णय आहे आणि त्याचं स्वागत हे ठाकरेंची शिवसेना करताना आपल्याला पाहायला मिळतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा संजय राऊत यांची ही एक पोस्ट आहे, हा मराठी एकजुटीचा विजय आहे, ठाकरे एकत्र येणार याचा सरकारनं धसका घेतलेला आहे, त्यामुळे 5 जुलैला होणारा जो मोर्चा आहे तो आता निघणार नाही। ठाकरे हाच ब्रँड, फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान असल्याचं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आज या सगळ्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईसह राज्यभर आंदोलन करण्यात आलेलं होतं, त्यानंतर उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाबाबतचा GR रद्द करण्यात असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर आता 5 जुलैला ठाकरे बंधूंकडून अर्थात मनसेकडून आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जो मोर्चा निघणार होता त्याबाबत काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता, मात्र त्यानंतर लागलीच आता संजय राऊत यांनी ही पोस्ट केलेली आहे की हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द करण्यात आलेला आहे, हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं म्हणत आता 5 जुलैला जो मोर्चा आहे तो निघणार नसल्याचं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे या सगळ्याबाबत अद्याप तरी मनसेची भूमिका मात्र कळू शकलेली नाही। मात्र आता काय पुढे होतंय, मनसेकडनं 5 जुलैच्या मोर्चाबाबत काय नेमका पवित्रा घेतला जातोय, काय नेमकी पावलं उचलली जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे आता ठाकरेंच्या पक्षाकडून मात्र स्पष्ट करण्यात आलेलं आहे ते म्हणजे 5 जुलैचा जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा निघणार नाही असं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तेव्हा या घडीची ही एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही GR जे आहेत ते रद्द केलेले आहेत, त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। त्या समितीनंतर ती समिती जो अहवाल देईल त्यानंतरच निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानंतर आता लागलीच जो 5 जुलैचा मोर्चा होता तो मोर्चा काढणार नसल्याचं
संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपली ट्विटरवर त्यांनी पोस्ट तशी केलेली आहे। दरम्यान फडणवीसांनी घेतलेला हा शहाणपणाचा निर्णय असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे रात्री 8 वाजता आता उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद पार पडणार आहे। या सगळ्याबाबत मनसेनं देखील सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, परंतु आता 5 जुलैच्या बाबत मात्र मनसेची काय नेमकी भूमिका आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार मनसेचे नेते आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते यांच्यामध्ये सध्या 5 जुलैच्या मोर्चावरून चर्चा अद्याप सुरू असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र 5 जुलैचा जो मोर्चा आहे तो आता निघणार नसल्याचं संजय राऊत यांनी पोस्ट करून स्पष्ट केलेलं आहे। तेव्हा हिंदीचा GR रद्द केलेला आहे, त्यामुळे ठाकरेंचा मोर्चा देखील रद्द झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मात्र हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अद्याप याबाबतची जी भूमिका आहे मनसेची ती मात्र कळू शकलेलं नाही। मात्र संजय राऊत यांनी पोस्ट करत म्हटलेलं आहे की हा मराठी एकजुटीचा विजय आहे, ठाकरे एकत्र येणार याचा धसका सरकारनं घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मोर्चा निघणार नाही, मात्र ठाकरे हाच ब्रँड असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे रात्री 8 वाजता आता उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्धव ठाकरे कुठले मुद्दे मांडतात, काय भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। आपल्यासोबत आता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे नेते राम कदम आहेत। कदम सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। हिंदीचा GR रद्द झालेला आहे आणि ठाकरेंचा मोर्चा देखील रद्द झाल्याचं संजय राऊत म्हणतात, काय